अरे मंडली तयार रहा, चला रे सुरू करा धम्माल. गावरान मस्ती, गावरान मस्ती, गावरान मस्ती, गावरान मस्ती, मस्ती मस्ती मस्ती. हे झाड आहे ना, एखादं फळ झाड असतं ते बरं झालं असतं. हे काही कामाचं नाही आहे ना. आता एवढा उन्हाळा झाला का काय हो, काय करता इकडे तुम्ही? तोडून टाकू. अगं एखादं फळाचं झाड लावलं असतं किती फळं आले असतील. मग काय तर हे लावून ठेवलंय देण्यात? हा या असं तुगलं जंगली झाड आहे. पण तुम्ही इथं काय करताय? कोण? तुम्ही? काय नाही, हे गाईचं चारा पाणी केला मागाशी हा. आणि म्हणलं आता चला घरी जाऊ. घरीच येतो तुम्ही. काय हा म्हणता? का? ती येते ना तुमची बहीण तिथं वाट करायला. जाऊ दे मरू दे. मला खाईल आता 15 दिवस डोकं. मला काय घेणं नाही तिच्याशी. तुम्हाला काय घेणं देणं? मला राहायचंय ना घरात. मनपसंत लग्न केलं नाही तिने. येड मुंगोस तोंडाचं पोरग पाहिलं, चांगलं पाहायचं, चांगलं झालं असतं. अरेंज मॅरेज केलं असतं, किती काय मोठं लग्न लावलं असतं. माझी इच्छा होती माझ्या बहिणीचं मोठं धाकटं लग्न करावा. आधीच ठेवायला लागते त्याला हातात. तुला तर ते बोलायलाच तुम्ही वाऱ्यावर सोडली. तुला फक्त बोलायलाच हो. बोलणार मी. इथे येऊन तमाशा नाही केला पाहिजे तिने. हे कर ते कर हुकूम झाडत असते माझ्यावर. नंदाचं कामच राहतं हुकूम हा. झाडणं. भाऊजाई येतो ऐकून आणि घ्यायचं काम भाऊजाईचं राहतं. काम काय राहतं? आता काही केलं तर बहिणी शेवटी माझी. तुम्ही करा ना. हं? काय बाईचे मग या बांगड्या मला भर, घ्या भरून. मी काम करतो. साडी दे घालायला मला. बायकोला काय काम करायलाच आणली का? मग ह्याचा राडा उपास तुला त्याचा राडा उपास. तुला काय आरती हे करायला आणली काय? आरती करायला आणली लावायचं की तुला? बहिणीला थोडा हातभर लावा. सांगा लावा. हातभर लावा ना. चाल मला भूक लागली. चाल. चालेल मला मोकळं. ओ अहो काय झालं? असं काय तोंड पाडून चाललेत बरं तुम्ही? मला आहे ना तुझ्या सोबत येऊच वाटत नाही. हा मग काय दुसऱ्या सोबत जायचंय काय? अगं पण मामा मामी किती अपमान करतात बरं माझा. अहो ऐका ना, हे बघा झालं ते विसरून जा ना तुम्ही. आता तुम्हाला माहिती आहे ना त्यांचा आहे तसा स्वभाव. पण तुम्हाला माहिती का आता पप्पांनी ना स्वतःहून बोलवलंय. तर मला सांगते कसे काय करतील तुमचा अपमान? कशाला बोलवलं तुझ्या पप्पांनी माझा अपमान करायला का? नाही हो, जेवायला. मागच्या वेळेस कसं केलं त्यांनी मला? हा माझी चप्पल लपून ठेवली. मला म्हणतात का कुत्रे नेली. अहो आता तुम्ही असे म्हणायला लागले, त्यावेळेस मी तुम्हाला म्हंटल होतं ना माझी चप्पल घाला म्हणून. तुझी हा. म्हणजे आता बाईची चप्पल घालू का मी? हा मी माणूस आहे का बाई आहे? अहो तसं नाही, पण म्हणजे मी म्हणत होते हो आता तुम्हाला सवय नाही आणि तुम्ही लय बोलून दाखवत होते म्हणून बोलले माझी घाला. आणि तुला खडे टोचले नसते का? माझं काय, मला सवय आहे पण तुम्हाला नाही ना. म्हणजे 2 किलोमीटर मी चालत गेलो, एवढे खडे टोचले. आणि मला म्हणले जावई या घरी मटण करतो. आणि कशाची भाजी केली? सोयाबीन. नाही आज ना खरंच मटणाची भाजी केलेली. हा. हा मटण म्हणते ना, देते ना मला कशाचं पण खायला मटण. नाही हो तसं नाहीये, खरंच मटण केलंय. आणि तुम्ही अजिबात टेन्शन नका घेऊ. खूप आवडीने त्यांनी बोलवले. आणि तुम्हाला माहिती का मी रात्रभर प्रॅक्टिस केली. कशाची? मटण करायची? नाही मग सोयाबीन करायची? नाही हो. मग इज्जत काढायची? अहो काय बोलायला लागले? अरे तुला माहिती ना. माहिती आहे ना? काय? आवाज घालीत जाईन तुम्हाला. हा मग मी तेच सांगते ना, तुला माहिती आहे ना मी तुला अरे तुरे बोलते. पण ना माझ्या घरच्यांसमोर ना तुझी इज्जत वाढावी ना म्हणून मी रात्रभर ना प्रॅक्टिस करत होते. रात्रभर जागले मी. आहो 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 म्हणायची, म्हणून आज मी तुला आहो म्हणतीये. तरी म्हणलो रात्री कशाचा आवाज येतोय. मला असं वाटलं का बेडूकच ओरडतोय. हे? तू अशी करीत होती. माझा आवाज एवढा खराब आहे काय? हा बेडका सारखाच आवाज येत होता. ओ बस शांत, काही नाही बोलायचं. म्हणजे आता तू माझी इज्जत करणार तुझ्या घरच्या समोर, हा हा. आणि तुझ्या घरचे माझी इज्जत काढणार आहे की नाही? नाही म्हणून तरच मी इज्जत करते ना तुझी नाही काढावी म्हणून. हा का? हा बर ऐका ना, चला ना ओ. बर चल. असं नाही, मग कसं? हसून. काय हसती घोडीवाणी? चल चल. हसू नको. मग काय आता रडत चालू काय? गरीब आहे मी म्हणून फायदा घेतात माझा.
हा काय करू राहिली? काय नाही बाई. काय त्या पाणी ठेवायचा मला काय माहिती आहे तुला? हा? ठेवी ते तू बहीण आहे का रे? आहे ना घरात तिथे आराम करू राहील. सांगू का तिला? सारखे आरामात चालू आहे तुमचं. मग काय करू? बस लोक काय करते ते नाही पाहायचं. फक्त खायचं आणि आराम करायचा. म्हणजे बस जावई आले का? राम राम या जावई या बसा. अरे बरं कसे मजेत एकदम. अरे, बसा ना पाहुणे. नाही नाही नको. हो जावई बसा. बसा मम्मी बसा. काय काय झालं? मम्मी काय? अगं, काय? काही नाही ती खुर्च्या उचलत होती ना त्यामुळे झालं का समाधान तुझं? समाधान झालं का? हो, काय झालं काय पाहुणे? मी याच्यामुळे येत नव्हतो. प्लीज प्लीज काय? या इकडे जावं या. माझी लहान पोरग आहे मी मजा करायला कोणा केली माझ्या तुमची? चांगलं ढोंगराला आपटलो मी. थांबा तुम्ही प्लीज ऐक ना मी तुम्हाला बोलले ना प्लीज माझ्यासाठी ऐक ना प्लीज काही नका ना बोलू प्लीज आज तू ये म्हणूनच मी गप्पे राहू. मम्मी पाय पड काय पाय पडते पाय पड पाय पड कोण सर तिकडं अगं जावई ये. लय लागलं. पाहुण्याला तर बसू द्या आता उठता. हा तर पाहुण्याला बसू द्या. कोण पाहुणा कुठला? पुरीचं नाव आहे आपल्या. मी नाही ओळखीत. झालं का समाधान? अगं ते बोलवले त्यांना काला बोलावलं? मटण खायला. तुम्ही जायचं होतं तिकडं. मम्मी अगं तुझी लेक इतक्या दिवसातून आली आणि तो तोंड असं पडलं ग बाई काला आली? आपल्याला भेटायला हं? भेटायला तुम्ही काला बोलावलं होतं? काय खायला? खायला म्हणजे मटण खायला. तुला घरात कोपऱ्यात घालून तो खिमा करू का? खिमा काय माहिती? हा खिमा करू का तो आवाला? हे बघा पाहुण्यात तो केव्हा करायचे का? तो कोणला विचारून बोलावला? कोणाला विचारायची म्हणजे? कोणला विचारून बोलावला? हे बघायला बोलली लग मला. नाही मम्मी ऐक ना तुमचं नाटक ना थोड्या वेळाने करा इथं जावई आले ना हे काच नाटक? हं? हे भांडण आयुष्याचं नाटक उभं केलं ना तुम्ही? ते भांडणाचं नाटक? मी काय सिरियस आहे मी, सिरियस. मी काय नाटकात सारखी अशी नौटंकी बाज नाही. मी लाईफ मध्ये सिरियस आहे. होय मी नाटकातला जोकर आहे काय? नाही कुठून पाहिला इस्पिक याला चवना दव? हं? मम्मी जा- नवरा आहे ग माझं असं नको नका हं? बोलू कोणा दिलं तो लग्न लावून? अं, कोणा दिलं? बाप आहे तर आई नाही ना, आई आहे तर बाप नाही. नाही मला दोघं तांदूळ पण आहे. टाकायला झालं का समाधान? काय म्हणते? मला दोन्ही पण नाही. आली का आला मग इड? नाही मी म्हटलं मला दोन्ही पण आहेत होय चल मी जातो. नाही आलाच जायचं का नाही आला? आज जायचं नाही आज. बघितलं का? कोण सांभाळतो? काय काय म्हणल्या ते बघितलं? ऐकलं तू? काय? काय म्हणल्या त्या? काय आला जक मारायला आलो मी. काय करायची? कोणाच्या? काय बोलायची पाहुण्याला? कोणचा पाहुणा? बरं काल आला. मी नाही पाहुणा बिवणा ओळखीत कोणी. मम्मी ते जाऊन दे भाऊ आणि वहिनी कशी आहेत ग? सगळे चांगले. बोलव ना कुठे आहेत? काय काय ते काय घरात करायचं आहे? तुला? झोपाच्या लोळात तुला आहे. काय करायचं होतं? भेटायचं होतं त्या घरात आहे, पाय. तर जायच्या टायमाला विचार केला का त्यांच्यावाला? भाऊ इकडे मी इकडे वहिनी बाया लयच कौतिक आलं हिला. जायच्या टायमाला विचार केला का त्यांचा? भावाचं काय होईन, वहिनीचं काय होईन? हं? अगं काय अगं बसून दे ना, दमलोय आपण. अहो तुम्ही पण 2 मिनिटं थांबा ना. हाय वहिनी कसे आहे बाय बाय. कसं आहे भाऊ तू बरं लांबच राहा. काय कौतिक बाई. गदीला आली पदीन वाटाणा चालना सुधी. बरं तुम्ही कशाला आले? नाही नाव कमवलं आमचं. कशाला लांबच आले? राहा. मी का हा ते पप्पांनी ना जेवायला बोलवलं होतं आणि मागच्या वेळेस आलतो पण मग तुम्ही लोक नीट नाही बोलले मग आम्ही गेलो निघून म्हटलं आता वर्ष अयो काय हो? अयो काय तिने लात आणली माझ्या टांगड्यावर. अयो ए, पर्या. या- याला काय? घेऊन येईन. म्याव ना? अरे भाऊ काय करतोय का म्याव ना? कोणाचा? पाहुण्याचं नाव नाही आलं का तू? लात नाही मारली तुझ्या नवऱ्याचा पाय सुटलाय. तू काय मी काय लंगड आहे का? तुम्हालाच माहिती आता लंगडे का पांगळे. नाही माझा नवरा ना एकदम स्ट्रॉंग आहे स्ट्रॉंग आहे. झालं का समाधान तू? नाही मला इथं आणून माझा अपमान झाला तुला काही वाटत नाही? हे आई नाही
वाटतंय वाटतंय साखर नसेल वाटतं चहा प्यायला ना. हिच्या वाली आणि हिच्या बापाची समाधानी माया माता नाही ना, त्याच्या तांगड्यात उडूसतय ना समाधानी होणारच नाही माया माताना, मला असं वाटतंय. आणि कोण तोडणार तांगड्या? आम्ही काल आहे इकडे. तू म्हणजे तू आता माझ्या नवऱ्याच्या तांगडे तोडणार का ग? हा मला पसंतच नाही तो. तुला पोरीचं चांगलं देखवत नाही का ग अजिबात? ऐका ना, पण एवढ्या लांबून इथे जेवायला आले का तुम्ही? हा का घरचं राशन संपलंय का तुमच्या? नाही का भरलं नाही? नाही नाही, भीक नाही भेटलं मला आज, भिकारी नाही. आमचं तेल संपलं आज. वहिनी तुम्हाला बोलायचं समजत नाही ना तर 2-3 बोलू नका. दोन-तीन माझा नवरा येतो मग आम्ही काय करू? आणि मी पण तुमची ननंद आहे, लक्षात राहून दे ह्या गोष्टी. अरे, त्यामुळे जास्त ते काय चपळ तुमच्याकडे चपळ काही करू नका. मागायला आले का? पाणी द्या ना. पाणी आले पाहुणे वय ऐ, पाणी संपलं पाणी. दे बाटली पाणी बरं. संपलं? आंघोळ नाही लागत मला, प्यायला लागत आहे. त्या हांड्यात पाल पडली होती बाई, बाई? त्याला खापवायचं असेल तर द्या प्यायला. म्हणजे ए, नाही नाही म्हणजे मला काय मारित काय आता? हा ओ मामा, मी काय म्हणतो आई, एवढा काय तुम्हाला काय करायचंय? अहो आई. तुम्ही फक्त हाई येत, तुम्ही काहीच बोला ना. आई मी काय म्हणतो, ये बाय कोणती का पोरगी असं नाही, एकदा लग्न झालं ना तिने तिचं जाळा तिकडच काशी कर, तिकडच हाडकं जाळावं तिच्या वाली. हा ये बाय लेकीचं आहे ना, लेकीचं धावा मौत सगळं तिकडच व्हायला पाहिजे. हम्म. परत दारात येऊ नये. आणि ज्यांना नाक नाही ना त्या लोकांनी दारात यायचं कामच नाही ना. बरोबर आहे. ते हा? पाल पडली ना. नाही नाही हो, जा. कोणत्या नाकाने लोक दारात येते आमच्या, तेच मला कळत नाही. तुमच्या सासूबाईने कधी कोणाला म्हणजे तुला सांगा- म्हणायचं मार्ग काय सांगितलं आमचं नाक नकटं का? आमचं नाक घातलं तेव्हा लाज नाही वाटली काही लोकांना. आमचं हा? आमचं आणि आता नकटं का? आमचं. आता उच नाक करून आमची इज्जत घालवायला इकडे येते का? पाणी पिऊ नको. काय बाई ते जिंगूर एवढं घातलंय बागला मधून, काय मार चालली मम्मी बरे पप्पा अशी याच्यात दातच पाडावा ए, धरून. बाय काय जात पाहिजे? यांना सारा खेळ हा? काय, याचा लाडाचा पोड हा. आमच्या डायला पाहुणा आला हा. तर असं येण्यात काढलं. आता दुसऱ्या कामाला आला तिकडच पाहुणा. त्याला त्याचा जाळ करावा, यावा नाही माझ्या दारामध्ये. पाहुणे. अरे पाणी तरी प्यायचं रे. तुमच्या दारात नाही बचत करू रोज. अहो, हा? पाणी सुद्धा पिऊन दिलं नाही बा मला. नाकात पाणी गेलं. नागपूस गेलं नागपूस. पाणी सुद्धा पिऊन नाही दिलं. एवढे नालायक वागली पुढेच पाहिजे आपल्याला. आणि पेता पेता वाकाऱ्या फिकतो रोगाटेले काय काय ना. म्हणजे त्यांनी बाटली हाणली अशी. भिकारी आला तरी त्याला आपण खायला देतो, प्यायला देतो. हा ना. मी जावई राव तुमचा. बरं, पाहुणे. माग वय बार गाड्या मोडीन 2-4. जावे कोणासाठी? त्याच्या एकट्यासाठी. पण आम्हाला मान्य नाही. अरे नाही भाऊ तुला थोडं तरी मॅनर्स भाऊ म्हणूच नको, भाऊ म्हणूच नको. तो माई अगं, तो आहे ना बाई, माई पक्की चव झालेली आहे. मला भाऊ म्हणूच नको. भाऊला कलंक आहे तू. माझ्या नाकात पाणी गेलं. तो आहे ना पूर्वा. उठलाय तो. हा. शिका काय, शिकून काय झालं? हे असे वागायचे. अहो शिका नाही, शिंका आणि त्यांना अंगावर फेकून द्या. हा? अरे यांच्या अंगावर फेकले रे, मला बाहेर शिराई फेकले. आण रे इकडं, तू शिराई आणि जाड नाही करीते मी. वहिनी जर लिमिट मध्ये बोला. हा शिराई आणीची उत्तर पूजा करीते. काय म्हणती? झाडून घेतो. महापोराच्या अंगावर याच्या वाला शेंबूड शिकरा येतो का, काही सोन्याचे मनी फिकितो का काय नाकातून? हे बघा, माझ्या नवऱ्याच्या तोंडावर पाणी मी झाडून घेतो मी, पण हिला काय बोलू नका. हा? झाडून घेतो. अगं पाहुणा फार झाडाला बी लागला. म्हणजे हा नगरपालिकेत एक काय? काय नगर पाहिजे इकडे. तुम्ही महानगरपालिकेचं संडासच केलंय. तोंडाचे. संडासच झालंय माझं. हवाय पाहुण्याला अपमान करत राहते. अरे तुला एवढी गोडी लेक एकच जावायची, पोर आहे तर तिकडे जरा. जावा ना. ऐ, हा? तो तरी काय बांधावलंय. एकच पोर आहे ना. आणि बघ, आणि मटण खायला बोलवलं तो खिमा करू का ऐ, एका बुक्कीत? मटण केलं का? मटण भूक लागली मला. आई एक मिनिट. वंतनीची एकच पोर हा. आहे ना. हा? मग त्या पोरीचं लग्न आपण हाजीगाजीत लावून दिलं असतं ना. झाली चूक पुरी कोण आता काय करते? तू काय झाली असं मुंगूस तोंड काय झालं? काय पाहिजे? काय अरे कमी पण त्या तुमच्या लोकांना काय कामाचा आहे तो? काय कमी त्या पोरामध्ये? या सगळ्या बरगड्या लागत आहे. काय कामाचा आहे तो? तो अंगावर बसलो का मी तुला बरगाड लागायला? का तुला रोता त्या? मग हा? ज्याला टोचत ते, ज्याला कळत त्याला काय म्हणतात ना ते, ते काय म्हणते रे? ज्याचं जळत त्याला कळत. तू काय मध्ये चुकतो? तुला काय भेटलं कळत? कुठे हे बुजगावनं भेटलं कुठं? तुमच्या ओळखी कुठं? हे बुजगावनं भेटलंच कुठे याला चवना शेव लावला. अगं तुम्ही त्याला बुजगावणं कसं म्हणता? किती छान दिसायला एका तो. बुक्कीत मी त्याला कांदा पाहुणे फोडीन आता तुम्ही दाढी डोक्यात. करून यायची ना. हा? सगळी दाढी करून यायची ना. दाढी सासूला रे बा, तुझ्या याची दाढी वाली म्हणजे मला काय दाढी. मुका घ्यायचा होता. दाढी केली असती तर आपण नसता केला का? नसतं केला. पण सासू बाईला दाढी वाली. हा. जावायची.
घरी म्हणलं असते, बारीक दिसतं याला दाढी मग अजून 2-4 तिला पाहून आणायला लावा ना. आता हा विचारेल नव्हता पाहायच्या टायमाला दाढीवाला पाहिला. नाही, आता मग पुढे मला बिगर दाढीवाले आवडत ना, तर मग तो कारीला सांग अजून 10-15 गोळा करून आण. पुढे घालते दाढी करून बाजव्यातल्या कुत्री माग कशी कुत्रे लागत तशी तिला म्हणा 2-4 गोळा करून आण इकडे जावाय मला. मम्मी नवरा आहे तो माझा. त्याला आहे का याच्या टाकू का एक मामा हो पाहुणे नाही ते जेवण करा. मी तुम्हाला हॉटेलला जेव घाली जावायला. अगं बाई. मटन मटन हा मटणच आणि खावं. पाच भाऊ किती इज्जत घालवली. तोच हिला लाडाचा पोड केला. पण आता काय म्हणतो मी तुला हॉटेलला जेवण. पाय दुखू राहिलेत मायालाही. काय तुमच्या लई जेव आला सर मला सांभाळायचं हा. ना तर माझी मुलगी मला सांभाळी. अरे हा का काय गुगलवर डाउनलोड केला का? हा धुवाचा पोटचा आहे, हा तुला पाणी देईन ना. काय नाही दोषी. चुकला. माय पाय दुखू राहिलेत पाय. अरे बसू दे रे, अरे बसू दे. ए, अरे बसू दे. अरे मला चक्कर काय? तुला एक जावाय समोर ओ मामा घालून तुला मध्ये मला- लिंक वापरूया. मला चक्कर यायला लागली, चक्कर भूक लागली. चालतं का मग लगेच? कुठं जातो का काय मग हा? जातो का काय? पोरीचं कोको पुशी ते काय लगे जुत्या पाणी. तो म्हणतो लई चक्कर हा? सुटली, जातो का काय? नाही नाही अगं माझा नवरा आहे का तो? काय करायला लागले तुम्ही? असं नको करू काही माणसं नको उचलू जरा. उठव उठा हम्म? उठा. जातो का नाही तू? तुला म्हणलो होतो मी अपमान करणार तुझ्या घरचे. मागच्या वेळेस पण केलता ना, आता पण केला. अरे मग तू एवढा लांबट काय आहे? एवढा लांबट काय तू? अरे, तो अपमान होतो तू येतो का आला? अरे अपमान होतो ना 2-4 वेळा तो अपमान झाला तर तू लापटवानी येतो का आला? हिच्यामुळे नाही तू हिच्यामुळे यावं लागत. ही खेळवण काय कुत्री रे? चांगली नाही, ही आपली तुला म्हणत होतो नको नको हा. नको, तू म्हणली नाही नाही. नाहीच अरे म्हणा. म्हणजे आई बापाच्या घरी न्यायचं मग जायचं कुठं? तू बाप आहे रे तिच्या बाला, तू तिच्या घरी जा. मी जर त्यांच्या बरोबर गेलो हम्म. तर मला दायला मावती सुद्धा तुम्ही यायचं तू नाही. लगे जाय रे, धर ती टिकली तू वाली घेऊन जाय घेऊन वय. तू आता- गेला तू आजपासून जाय. म्हणजे तू मान आचले का टिकली हा लगेच काढली जाय. तो इज्जतीचा पंचनामा तेवढा केलाय. लाज वाटते की तुला लाज? हम्म? पोरीची साथ दिली आणि एवढी इज्जतीचा पंचनामा केला तो भाऊ की मध्ये. पोरीवरून जावयावरून परनावरा मारायला निघाली. अयो, चाललाय अयो, काय हो? पाहुणे काय हो काय होत? चक्कर यायला लागलेत मला. चक्कर येते का तुला? मी रात्री सुद्धा जेवलो नाही म्हणलं चला, उठा, उठा. मटन खायचंय मटन. पप्पा उचला अयो मला. मला चक्कर यायला लागले तर. आता चक्कर येऊ राहिली. चक्कर येऊ राहिली. ए, बरं का? नका. सर, चक्कर येऊ राहिली. सर, 2 मटणाची हाडं तरी द्या. चक्कर येऊ राहिली. ए, नाही मामी नाही येत, नाही. अयो तू सरक तू सरक ग. चक्कर येऊ राहिली. मामी त्याच्या नळ्या पुढी ते नळ्या. नाही, नाही. 2 घास तरी त्याच्या त्यांना. बरगड्या अहो, आपल्या घरी जाऊ खाऊ. अरे, आपल्या घरी, आपल्या घरी. मी रात्रीपासून जेवलो नाही म्हणलं मटन खायचं मटन. मी हॉटेलला जेव घालतो. शेण काय तिकडे बाई? चल, आपल्या इथं. यायचे ना तुमच्या बरोबर चल. तू इथंच थांब, मला तुमची पोरगी नको, मी एकटाच जातो. तिचं आयुष्य बरबाद केलं तो ना आता म्हणतो. तू येऊ नको रे, तुझ्यामुळे झालंय सगळं हे. ती नको येऊ म्हणजे, ती नको येऊ म्हणजे. तिला का बरं नको म्हणतो? तिला का बरं नको? ऐ तू इथंच थांब, मला नको तुमची पोरगी. नको. दात पडते. तिकडे कुठे दात पाडी तो जाऊ दे. पोरगीच आणीन तर, पोरगीच आणीन. अगं काय आहे? काय चाललंय? अगं बास ना. अगं नाही येणार माझ्या घरी जा. माझ्या अरे बायकोला- बास. माझ्या बायकोला हंती सोड. ऐ ऐ माझ्या बायकोला कसं काय आणलं? चाल निक चला आपण जाऊ. निक अयो, आपण जाऊ. अयो. निक. अरे निक ना निक ना निक हिला. निक. अरे हिला. चल. चला. अयो तुमच्याकडे ना पप्पा फक्त माझ्या नवऱ्याचा अपमान केलाय तुम्ही. या काय केलंय? ए, चुप भावाने. अयो आणि याच्या का 100 पाय रुपये आता याच्या का? याला घे मधी. या काय केलं? याला जाऊ मधी जाऊ घे. लागन. चाल वय मधी. या काय? तू मधी जाऊ वय का तू मधी. नाही. आता याला मधी घे. याचा मला काय पाठिंबा करता होता. पळून जायपासून तर पार घरापर्यंत बोलूस तर तोच याचंच पाठिंबा support. याचंच होता. support. याला मधी घे. याच्या ठेशीत आहे मी पाय आता या याची बाय. याच्या ठेशीत आहे ए! याच्या. हा, घे याला मधी घे. सर ग तू नको मधी मधी येऊ दार लावू दे. का रे ओ बाबू. हा? या बा, 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 बा. का रे नको. अरे बा. अरे अरे बा चालेल. कागद वगैरे नको ना. हा? चाल वय बाहेर. अरे नको ना.